नमस्कार, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ। मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। तर मला खात्री आहे तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल। मी कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट्स कसे समजून घ्यायचे किंवा कोलेस्ट्रॉल म्हणजे नक्की काय आहे ह्याच्याबद्दल व्हिडिओ केला होता, तो नक्की बघा। आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे की जर तुमचे कोलेस्ट्रॉल्स वाढले असतील तर तुमचा काय अप्रोच असला पाहिजे किंवा काय टिप्स आहे की तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात। तर आता जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे की अनेक लोक कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट घेऊन येतात, तर HDL आहे ते कमी असतं, चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी असतं आणि जे वाईट आहे जसं LDL टोटल कोलेस्ट्रॉल हे वाढलेलं असतं। तर अशा पद्धतीचं जर असेल तर आपल्याला काही गोष्टी आपल्या आहारात व जीवनशैलीत बदलायला पाहिजे, नक्कीच त्यांनी कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते। तर सगळ्यात पहिला अप्रोच म्हणजे आपण आपला आहार म्हणजे हार्ट हेल्दी डाएट घेतला पाहिजे। तर हार्ट हेल्दी डाएटमध्ये नक्की काय घेतलं पाहिजे, तर आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारात 3 प्रकारचे फॅट्स असतात, एक सॅच्युरेटेड फॅट्स, एक अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि एक ट्रान्स फॅट्स। तर सॅच्युरेटेड फॅट्स असतात ते घी, बटर, तूप, तेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असतात आणि जे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात ते व्हेजिटेबल ऑइल्स वगैरे व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये असतात किंवा आपले नट्स असतात, बदाम, अक्रोड ह्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे चांगले असतात। आणि जे ट्रान्स फॅट्स असतात ते आपले फ्राईड फूड्स, पिझ्झा, बर्गर, जंक फूड सगळं असतं ते किंवा बेकरी आयटम्स जे असतात ते सगळे ह्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स असतात। तर ह्याच्यामध्ये जे आपले सॅच्युरेटेड फॅट्स आणि जे ट्रान्स फॅट्स आहे हे वाईट पद्धतीचे फॅट्स असतात, तर हे आपल्या आहारात कुठेतरी कमी झाले पाहिजे। तर म्हणजे तेल, तूप, चीज, बटर, मेयोनीज ह्या गोष्टींवर कुठेतरी लिमिटेशन्स आणले पाहिजे, कारण हल्ली आपल्या फ्रीजमध्ये ह्या गोष्टी आपण नेहमी डंप करून ठेवतो आणि खूप जास्त प्रमाणात ह्याचं सेवन वाढलेलं आहे। आणि ट्रान्स फॅटसाठी तेच की तळलेले पदार्थ जे आपण बाहेरनं जे स्ट्रीट फूड असतं जे वारंवार तेच तेल वापरतात, तर ते ऑइल जे सतत रियूज झालेलं असतं त्या तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट्स असतात जे आपल्या हृदयाला धोका निर्माण करू शकतात। त्याच्यामुळे सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स हे टाळले पाहिजे किंवा त्याचं प्रमाण अतिशय कमी केलं पाहिजे आहारात। आणि भाज्या किंवा सालीसकट डाळी आहेत म्हणजे फायबर्स तुमच्या आहारात वाढले पाहिजे, कारण तुम्ही जितकं चांगलं फायबर खाल तितकं तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जे काही शोषण्याची जी शक्ती असते ती कमी होऊन जाते। त्याच्यामुळे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स किंवा आपण नट्स म्हणतो जे अक्रोड, बदाम ह्याच्यामध्ये हेल्दी प्रकारचं फॅट असतं, हे तुमच्या आहारात जास्तीत जास्त यूज केलं पाहिजे। जवस हे खूप हार्ट फ्रेंडली आहे, तुम्ही जवस तुमच्या आहारात इन्क्लूड करा। नमस्कार, डायटिशियन नेहा काटेकर फ्रॉम टीम जस्ट फॉर हार्ट्स। तुम्ही अजूनही जस्ट फॉर हार्ट्सचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तेलाचं प्रमाण किती, एक साधारण अर्धा लिटर एका माणसाला एका महिन्याला लागलं पाहिजे, इतकं तेलाचं प्रमाण कमी पाहिजे। कारण जसं आम्ही पेशंट्सला काउन्सिलिंग करतो त्याच्यामध्ये साधारण घरामध्ये 4 व्यक्ती राहत असतील तर 5 ते 6 लिटर महिन्याला तेल लागतं, तर जे खूप चुकीचं आहे। तर 4 माणसं राहत असतील साधारण तुम्हाला 2 लिटर तेल लागायला पाहिजे। त्यामुळे ओव्हरऑल तुमचं फॅट कन्झम्पशन, ॲनिमल फूड तुम्ही खूप खात असाल तर मटणाचं जे काही मटण खात असतील तुम्ही किंवा रेड मीट कुठल्याही प्रकारचं ते थोडंसं कमी करायचं आहे आपल्याला। तुम्ही चिकन, पोल्ट्री ह्या गोष्टी खाऊ शकतात पण त्याचं पण प्रमाण योग्य प्रमाण असायला पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही जे प्रोसेस्ड फूड असतात, हल्ली आपण खूप प्रोसेस्ड फूड खातो, पॅक्ड फूड खातो, केन्ड फूड खातो, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देखील खूप जास्त पद्धतीने सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असतात। तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की तुमच्या पदार्थामध्ये किती सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट आहे तर नेहमी फूड लेबल वाचायची सवय ठेवा। फूड लेबलवरती मेन्शन केलेलं असतं की सॅच्युरेटेड फॅट्स किती आहे, ट्रान्स फॅट्स किती आहे। तर अशा पद्धतीचे ह्या गोष्टी थोड्याशा टाळल्या पाहिजे। आणि जे काही अन्नपदार्थ एकदम सिंपल लॉजिक आहे, जे अन्न जितकं लवकर खराब होतं तेवढं ते हेल्दी असतं, जसं आपल्या भाज्या, फळं आणि डाळी, उसळी असतात, हे जास्त तुमच्या आहारात इन्क्लूड करा। आपला दुसरा मुद्दा आहे की बी फिजिकली ॲक्टिव्ह। तुमची जी काय म्हणतात शारीरिक हालचाल आहे ती वाढवली पाहिजे। आता आपली जी बैठी जीवनशैली आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, बऱ्याच काळ आपण कम्प्युटरसमोर बसलेलो होतो, आता तर सध्या वर्क फ्रॉम होम कल्चर चालू आहे, तर खूप अनेक लोकांमध्ये पोटाचा घेर वाढलेला असतो। जरी तुमचे वजन तुमच्या उंचीप्रमाणे योग्य असेल, असेही काही पेशंट्स आहे की त्यांचं वजन वाढलेलं नाही आहे पण पोटावरची चरबी वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये फरक दिसलेला आहे। तर त्यामुळे तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे। तर तुमच्या शरीरामध्ये अशा काही टेस्ट असतात की तुम्हाला कळतं तुमच्या
शरीरामध्ये चरबीचं प्रमाण किती आहे, जसं BCA आपण बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस असतं किंवा डेक्झा असतं त्यातनं कळतं. तर तुमच्या शरीरात जर चरबीचं प्रमाण वाढलं असेल तर नक्कीच कमी झालं पाहिजे, त्यामुळे एक्सरसाइज मस्ट आहे. तर एरोबिक प्रकारची एक्सरसाइज, आता एक्सरसाइजमध्ये बरेच प्रकार असतात, त्यामधली एरोबिक एक्सरसाइज करायची म्हणजे फास्ट चालणे, स्विमिंग, सायकलिंग यासारखे तुम्ही जे एक्सरसाइज केल्याने तुम्हाला दम लागतो अशा पद्धतीचे तुम्ही व्यायाम तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही इन्क्लूड केले पाहिजे. जर तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह झालात तर तुम्हाला आणि उच्च रक्तदाब असेल तर दोन्ही तुमचे रिस्क फॅक्टर्स कमी होतात. तर कोलेस्ट्रॉल वाढलं असल्यास अशा पद्धतीच्या एक्सरसाइज तुमच्या रुटीनमध्ये नक्की इन्क्लूड करा. तिसरा मुद्दा आहे की वजन कमी करणे किंवा जे लोक ओबेज आहे त्यांची ओबेसिटी कमी करणे, कारण हा एक खूप मोठा रिस्क फॅक्टर. असं मी आधी सांगितल्याप्रमाणे की वजन नॉर्मल दिसतं पण पोटावरची चरबी वाढलेली असल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलेले असतात. तर तुम्ही जेव्हा वजन कमी करता, वजनामध्ये म्हणजे चरबीचं वजन आपल्याला कमी करायचं आहे, तर तुमचं वजन कमी केल्याने देखील तुम्हाला बराचसा तुमच्या रिपोर्टमध्ये डिफरन्स दिसतो. तुम्ही साधारण 5 ते 10% जरी तुमचं वजन कमी केलं तरीसुद्धा तुमचे कोलेस्ट्रॉलच्या रिपोर्टमध्ये फरक दिसून येतो. 3 महिन्यांनी रिपोर्ट करून बघायला पाहिजे. तर साधारण एवढा स्पॅन जातो आपल्या डाएटनी आणि एक्सरसाइजनी आपल्या रिपोर्ट्समध्ये रिफ्लेक्ट होण्यासाठी. आता शेवटचा मुद्दा आहे की जर तुम्ही स्मोकिंग किंवा वॅपिंग करत असाल तर ते कुठेतरी कमी केलं पाहिजे. तर ह्याच्याने ज्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्तपुरवठा करतात त्या कुठेतरी अरुंद होण्याला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे ऑलरेडी तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत असतील आणि तुम्ही स्मोकिंग करत असाल तर हृदयविकाराचा जो काही रिस्क फॅक्टर आहे, जी रिस्क आहे ती दुप्पट वाढते. स्मोकिंग स्टॉप केल्याने तुम्हाला काही दिवसातच खूप सुंदर रिझल्ट्स दिसतात कोलेस्ट्रॉलवरती, आणि हृदयविकाराचा, उच्च रक्तदाब आणि हाय कोलेस्ट्रॉल हे सगळेच तुमची जी किंवा स्ट्रोक आहे हे सगळीच रिस्क फॅक्टर ओव्हरऑल तुमची कमी होते. तर तुमचं जर कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर ह्या 4 गोष्टी तुम्ही नक्कीच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करा. पहिलं सांगितल्याप्रमाणे की हार्ट हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे फिजिकली ॲक्टिव्ह एक्सरसाइज, साधारण आठवडाभरात 150 मिनटं तरी ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. हे WHO रेकमेंडेशन आहे की तुम्ही आठवडाभरात 150 मिनटं जरी तुम्ही ॲक्टिव्हिटी केली तरी तुमचं हार्ट हेल्दी राहणार. तिसरं आहे वजन जास्त असेल तर ते कमी करणे. आणि चौथं असेल स्मोकिंग किंवा वेपिंग किंवा काही दारू पिण्याची जी सवय असेल तर ती कुठेतरी तुम्ही क्विट केली पाहिजे. तर ह्या 4ही अप्रोचने तुमचे कोलेस्ट्रॉल नॅचरली कमी करायला, म्हणजे तुम्हाला मेडिसिनची गरज पडणार नाही. हे तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या कोलेस्ट्रॉलमध्ये फरक दिसेल आणि तुमची हृदयविकाराची जी काही रिस्क आहे ती नक्कीच कमी होईल. तुमचे अजून काही प्रश्न असतील कोलेस्ट्रॉलला घेऊन किंवा तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेले असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. मी नक्कीच त्याचे आन्सर देईल. धन्यवाद.